सोलापूर शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अमर रतिकांत पाटील यांच्या विराट सभेमध्ये खासदार प्रणिती शिंदे यांना महाविकास आघाडीचा धर्म पाळण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं. आपण त्यांच्यासाठी सोलापुरात सहभागी झालो होतो याची आठवणही त्यांनी या प्रसंगी करून दिली. या प्रसंगी शिवसेनेचे सचिव आणि आमदार मिलिंदजी नार्वेकर, शिवसेनेचे संपर्क प्रमुख अनिलजी कोकिळ, उपनेत्या सौ अस्मिता गायकवाड, उपनेते शरद कोळी, याचबरोबर जिल्हा सहसंपर्क प्रमुख उत्तम प्रकाश खंदारे, लोकसभा क्षेत्र प्रमुख पुरुषोत्तम बर्डे, गणेश वारकर, काँग्रेसचे धवलसिंह मोहिते पाटील, माजी आमदार रतिकांत पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती. सोलापूर येथे शहर दक्षिणचे उमेदवार अमर पाटील यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या विराट सभेत उद्धव ठाकरे यांनी प्रणिती शिंदे यांना महाविकास आघाडीचा धर्म पाळायला सांगितले. तसेच आपण सोलापुरात त्यांच्यासाठी सहभाग घेतला याची आठवणही करून दिली. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकिळ, उपनेत्या अस्मिताताई गायकवाड, उपनेते शरद कोळी, माजी मंत्री सहसंपर्क प्रमुख उत्तम प्रकाश खंदारे, लोकसभा क्षेत्रप्रमुख पुरुषोत्तम बर्डे, निरीक्षक उद्धव कुमठेकर, जिल्हा प्रमुख अजय दासरे, गणेश वानकर, धनंजय दिपोळे, माजी आमदार रतिकांत पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांची उपस्थिती होती. मशाल केली आणि आपल्या या अहंकारी रावणाची लंका चालू होती. आणि आज हीच सर्वसामान्यांची मशाल, हिंदुत्वाची मशाल, न्यायाची मशाल, अन्यायाला जाळून सर्वसामान्यांचं सरकार स्थापित करावं यासाठीची ही मशाल घेऊन सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आपल्या सगळ्यांना भेटण्यासाठी उपस्थित आहे. तेव्हा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण इथे स्वागत करूया सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब. जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, नुसतं टाळ्या वाजून नाही चालणार, निवडून दिला पाहिजे. ठीक आहे, किती आणि मग त्या ईव्हीएम वरती कितवा नंबर आहे, निशाणी कोणती आहे, शाबास, हृदयात पोचले, घराघरात. आणि नुसती हृदयामध्ये पोहोचून नाही चालणार, हृदयात पेटली पाहिजे. आणि ती अशी पेटली पाहिजे त्या भ्रष्टाचारांच्या बुडाला आग लागली पाहिजे. सगळीकडे फिरताना जोर दिसतोय, जल्लोष आहे. मगाशी सांगोल्याची सभा सुद्धा तुफान झाली. काल परवाकडे मराठवाड्यात होतो, विदर्भात होतो, आधी कोकणात होतो. एक तुफान आलंय महाराष्ट्रामध्ये, भगवं वादळ आलेलं आहे.
एक एक मुद्द्यावरती मी येणारच आहे. आपल्या अमरदादाने आपल्या व्यथा मांडल्या आणि ते सोडून घ्यायचे की नाही तुम्ही ठरवायचं. काय तसंच चालू ठेवायचंय. मग बदल पाहिजे असेल तर आपल्याला अमरदादाला निवडून द्यावंच लागेल. आता निवडणुका आल्या म्हटल्यानंतर सर्व पक्षांचे नेते येत आहेत. सर्व पक्षांचे नेते येत आहेत आणि एकमेकावरती चिखलफेक करत आहेत. भाजप म्हटल्यानंतर, कमळ म्हटल्यानंतर चिखल आलाच आणि ते चिखलफेक करतायत. पण मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं की आपल्या देशाचे पंतप्रधान देशाचा कारभार सोडून महाराष्ट्रामध्ये फिरतायत मतं मागायला, मतांचा जोगवा मागायला. बरं, मागतायत तो मागतायत, स्वतःला तोंड दाखवायला लाज वाटते, स्वतःच्या चेहऱ्यावरती मत मागता येत नाही, म्हणून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या नावावरती मत मागतायत. मोदीजी, हेच तुम्हाला मी सांगत होतो की महाराष्ट्रामध्ये मोदी गॅरंटीला किंमत नाहीये. हे बघा, हे समोरून येत आहे. म्हणजे काही वर्षांपूर्वी मोदींनी नोटबंदी केली होती, तसं आता महाराष्ट्राने मोदींची नाणेबंदी केलेली आहे. चालतच नाही. सगळ्या फुकटच्या गॅरंट्या. ये मेरी गॅरंटी आहे, मेरी गॅरंटी आहे. कुठली गॅरंटी यशस्वी झाली ते तरी सांगा. 2014 पासून यांच्या थापा सुरू झाल्या, जुमल्या. 15 लाख रुपये देणार. किती लोकांना मिळाले? 2 कोटी लोकांना देशभरामध्ये दर वर्षाला रोजगार देणार. किती लोकांना मिळाले? शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार. किती लोकांना मिळाले? काहीच नाही. प्रधानमंत्री सन्मान योजना, बऱ्याच काही काही गोष्टी सांगताय, होत काहीच नाहीये. आणि आता ते घसरले, त्यांच्याकडे मुद्दे काही नाहीये. आज नांदेडमध्ये होते, मी पण तिथूनच आलो. सुदैवाने त्यांचं दर्शन नाही झालंय, माझं नशीब. पण तिथे त्यांनी मला आव्हान दिले. आव्हान असं दिलंय की राहुल गांधींनी बाळासाहेबांबद्दल 2 शब्द चांगले बोलून दाखवावे. मोदीजी, तुम्हाला कदाचित तुमचं भाषण लिहिणारा सुट्टीवरती गेला असेल किंवा टेलिप्रॉम्प्टर बिघडला असेल, आणि टेलिप्रॉम्प्टर बिघडला असेल तर आमच्या मिंद्याचा टेलिप्रॉम्प्टर घेऊन जा. ती बाकी पाहिली का तुम्ही सगळीकडे? मिंद्याचा टेलिप्रॉम्प्टर कोण बाजूला उभा असलेला? तो धरण फोडणारा खेकडा. तो पाटणं सांगतो आणि मिंदे बोलतोय, तो पाटणं सांगतो आणि मिंदे बोलतोय. पण मोदींना आठवत नाहीये की ज्या वेळेला लोकसभा निवडणुका होत्या त्याच्या आधी शिवाजी पार्क वरती महाविकास आघाडीची जी सभा झाली, त्या सभेच्या आधीच राहुल गांधींनी तिथल्या बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती जाऊन बाळासाहेबांना अभिवादन केलं होतं. हे मोदीजी तुमच्याकडे तुमच्या हेराने पाठवलं नसेल तर तो व्हिडिओ मी तुम्हाला पाठवतो. कोणाला शिकवताय तुम्ही आणि काय शिकवताय? काय नवीन एक 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 शब्द काढलेत त्यांनी. का काढलेत? तर मी भाजपला लाथ घातली कारण त्यांचं घर पेटवणारं हिंदुत्व हे मला मान्य नाही. मला जे माझ्या आजोबाने आणि माझ्या वडिलांनी जे शिकवलं ते घरातलं चूल पेटवणारं हिंदुत्व आहे. आणि ते हिंदुत्व मी अंगीकारल्यामुळे भाजपला ते हिंदुत्व नकोय. आता सुद्धा त्यांना हिंदू मुसलमान दंगे भडकवायचे. हिंदू मुसलमान दंगे भडकवल्यानंतर हिंदूंमध्ये मराठीला मराठी करायचे. मग मराठी माणसांमध्ये जातीपातीवरनं दंगे भडकवायचे. मग दुसऱ्याची घरं पेटवून द्यायची, दुसऱ्यांच्या घराच्या होळ्या पेटवायच्या आणि आपल्या कोळ्या भाजायच्या. हे असे नतद्रष्ट भाजपवाले, त्यांना मी लाथ घातली म्हणून आता त्यांच्या पोटात दुखतंय. त्या भाजपपेक्षा आज मला आणखीन एक क्लिप आली.
आपलाच एक जिल्हा प्रमुख आहे, मला वाटतं सातारा सांगलीचा असेल, त्यांनी छान म्हटलंय, भाजपा म्हणजे भामटा जगला पाहिजे, भामटा जगला पाहिजे. सगळे भामटे एकत्र केले, हे मोदी गॅरंटी आहे. मग मोदीजी, तुम्ही जसं मला आव्हान देता तसं मी तुम्हाला आव्हान नाही देत. तुम्ही फार मोठे आहात, विश्वगुरू आहात. आम्ही कोण? आम्ही आपली साधी माणसं. आमच्या हिंदुत्वावरती बोलताना तुम्ही नवीन जे आता गुलाबी जॅकेट घेतलंय, बरोबर? कोण गुलाबी जॅकेट? त्याने एक उमेदवार उभा केला मुंबईत, नवाब मलिक, जे माझ्या मंत्रिमंडळात माझे सहकारी होते. त्यांना भाजपने अटक केली होती, वरनं ईडी इन्कम टॅक्स वगैरे काही पाठवून अटक करून आत टाकलेलं, बरोबर आहे. आणि देवेंद्र फडणवीसांची ती क्लिप माझ्याकडे मोबाईल मध्ये आहे की दाऊद से व्यवहार करणे का, म्हणजे त्यांनी सांगितलं दाऊद बरोबर व्यवहार करणाऱ्या माणसाबरोबर हे मांडीला मांडी लावून बसतायत आणि आमच्याकडे ठोस पुरावा आहे. मग तो ठोस पुरावा आता कुठे ठोसला? कुठे ठोसला? नवाब मलिक आज अजित पवारांकडनं मुंबईमध्ये उमेदवार आहेत. मुंबईमध्ये मोदीजी तुम्ही येणार आहात ना, मग तुमच्या घटक पक्षाचा उमेदवार म्हणून नवाब मलिकला व्यासपीठावर घेणार आहात की नाही, हे पहिलं तुम्ही मला सांगा. आणि जर तुम्ही त्याला घेणार नसताल तर अजित पवारांना विचारतोय, अशा तुमच्या उमेदवाराला नाकारणाऱ्या माणसाला तुम्ही नेता तुम्ही मानता का? कारण कोणतरी एक खरं बोलतोय, कोणतरी खोटं बोलतोय. अजित पवार यांनी बेधाडच सांगितलं की नवाब मलिक दाऊद बरोबर संबंधित असूच शकत नाही. मी त्यांना अनेक वर्ष ओळखतो, ते माझ्या पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत आणि मी त्यांच्या प्रचाराला जाणारच. मग जाणारच. मग अशा पक्षाबरोबर मोदीजी तुम्हाला युती चालते. आणि ज्या शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला वाचवलं, नाहीतर अटलजींनी तुम्हाला केराच्या टोपलीत फेकलं होतं, त्यांचा पक्ष तुम्ही संपवायला निघाला. राहुल गांधींनी तिकडे जाऊन स्मारकावरती अभिवादन केलं, पण राहुल गांधींनी कधीही मला बाळासाहेबांची नकली संतान बोललेलं नाही. मोदीजी ते पाप तुम्ही केलेलं आहे. नकली संतान म्हणाले होते मला. आणि दुसरे त्यांचे ते सर्किट भाई कोण? कोण? अरे नाव सांगा ना, मला कसं कळणार? अमित शहा हेच बोलायचे तुम्हाला? मला माहिती मी नुसतं सर्किट भाई बोललो. त्यांनी मला एक आव्हान दिलं. आम्ही काश्मीरमध्ये 370 कलम हटवलं आणि उद्धवजींमध्ये हिंमत असेल तर याच्यावर बोला, त्याच्यावर बोला. नाही, मी 370 कलम वरतीच बोलतो आणि काश्मीर वरतीच बोलतो. अमितजी, तुम्ही 370 कलम जे हटवलं त्यावेळेला शिवसेनेने पाठिंबा दिला होता. हे तुम्ही जरा तुमचं डोकं खाजवा आणि पुरावे जे काय आहेत तुमच्या गृह खात्याकडे ते तपासून बघा की 370 कलम काढल्यानंतर किंवा काढताना कोणी कोणी तुम्हाला पाठिंबा दिला होता. आम्ही जरूर तुमच्या सोबत तिकडे होतो, पण 370 कलम काढल्यानंतर अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत, तेव्हाही होते. नरेंद्र मोदी तेव्हाही पंतप्रधान होते, आताही दुर्दैवाने आहेत. 370 कलम काढल्यानंतर अदानी सोडून किती जणांनी तिकडे जागा विकत घेतल्या? आणि जेव्हा मोदी आणि शहांचं नामोनिशाण या देशाला माहिती नव्हतं, त्यावेळेला तिथल्या काश्मीरी पंडितांवरती, हिंदू पंडितांवरती जे अत्याचार होत होते, त्या अत्याचाराच्या वेळेला स्वतःचं घर सोडून आपल्या देशात निर्वासित होण्याची वेळ त्या हिंदू पंडितांवरती आली होती. कुठे होतात तुम्ही? मोदीजी कुठे होते? शहाजी कुठे होते? आणि तेव्हा एकच वर्ग जो काश्मीरी हिंदू पंडितांच्या मागे उभा राहिला आणि त्यांना महाराष्ट्रात आसरा दिला, ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. तुम्ही
आम्हाला हिंदुत्व शिकवत आहे. आणि आता त्यांच्या पोटात गोळ्या एवढ्यासाठी आलाय की संपूर्ण महाराष्ट्रभर मी भाजपला लाच घातली आणि आपलं हिंदुत्व हे नुसतं दंगली आणि घर पेटवणारं नाही हे कळल्यामुळे बहुतेक सगळ्या ठिकाणी मुस्लिम समाज पण आपल्या सोबत मोठ्या संख्येने आलेला आहे. आणि मगाच्या सभेत सुद्धा सांगितलं की मला एक वाक्य असं काढून दाखवा शिवसेना प्रमुखांचं की त्यांनी सगळ्याच्या सगळ्या मुसलमानांना गुन्हेगार ठरवलेलं आहे. कधीच नाही. उलट त्याही वेळेला त्यांनी सांगितलं होतं की आपल्या क्रिकेट टीमचा कॅप्टन अझरुद्दीन होता, टीम मध्ये किरमाणी होते आणि जो हा देश आपला आहे हे समजतो, जो मानतो, या देशासाठी जो शहीद व्हायला तयार आहे, तो जातपात धर्माने कोणी असला तरी तो आमचा आहे, हे आमचं हिंदुत्व आहे. साबिर शेख तर आपलेच होते. आणि मग हीच जर का तुमची आता वृत्ती असेल तर मोहन भागवत मध्ये जामा मशिदीत का गेले होते? कुठे गेले तुमचं हिंदुत्व? मोदीजी सुद्धा मध्ये मध्ये मस्जिदीत का जातात? बरं, काश्मीर मध्ये सुद्धा त्या मेहबूबा मुफ्ती सोबत कसे तुम्ही सरकारमध्ये गेला होतात? चंद्रबाबूचा जाहीरनामा तुम्हाला मान्य आहे का? त्यांच्याबरोबर तुम्ही तिथे सत्तेमध्ये बसलाय. पण ह्या गोष्टी महाराष्ट्राशी संबंधितच नाहीये. मी मानतो ना 370 कलम काढला, आम्ही पाठिंबा दिला, पण आज तुम्हाला ते पाणी मिळते. मगाशी जे अमरनी सांगितलं MIDC नाही. यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड, शरद कोळी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, अतुल भवर, रशीद शेख, भीमाशंकर म्हात्रे, विष्णू कारंपुरी यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. शिवसेना उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी बहिणीला तुमचे 1500 रुपये नकोयत तर तिचा हक्क आणि सुरक्षितता द्या अशी मागणी केली. पक्षाचे महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि माता बंधू भगिनी सगळ्यांना मानाचा जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आवाज येत नाहीये. जय महाराष्ट्र. आज आपले सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब, आपले पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे भावी लोकप्रिय मुख्यमंत्री आपल्याला संबोधित करणार आहेत. आणि त्यासाठी आपला उत्साह बघितला तर आत्ताच मला असं वाटतंय की अमर पाटील विजयी झालेत आणि ते लाखो मतांनी विजयी होतील हा विश्वास इथे मी व्यक्त करतेय. गेले अनेक दिवस आपण बघतोय प्रचार सभांमध्ये प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी खूप मोठा प्रतिसाद आज अमर पाटलांना आहे. एक सच्चा कार्यकर्ता, त्याचबरोबर एक धडाडीचा युवक ज्यांनी आतापर्यंत खूप चांगलं काम केलेलं आहे. जिल्हा प्रमुख म्हणून, बाजार समितीचे संचालक म्हणून, कारखान्याचे संचालक म्हणून सर्व कामांचा, त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य म्हणून सगळ्या कामाचा त्यांना अनुभव आहे. आणि असा एक चांगला युवक आज आपण तुमच्यासाठी एक उमेदवार म्हणून आम्ही समोर दिलेला आहे. आणि मला खात्री आहे की आपण सगळेजण त्यांच्या पाठीशी उभा राहाल. कारण आपल्याला माहित आहे की महायुतीचे लोक फक्त फसवे लोक आहेत. आतापर्यंत त्यांनी फक्त फसवलंय. आजपर्यंत महिलांना फसवलंय, युवकांना फसवलंय. आतापर्यंत त्यांनी सांगितलं की महिलांच्या हाताला काम देतो, युवकांच्या हाताला काम देतो, कोणाला पण काम मिळू शकलेलं नाहीये. या उलट इथले जेवढे धंदे आहेत, जेवढे उद्योगधंदे होते महाराष्ट्रात, ते सगळं गुजरातला नेण्याचं पाप यांनी केलेलं आहे. एवढंच नव्हे तर आमच्या गद्दारांना हाताशी धरून उद्धव साहेबांसारख्या सच्चा सच्चिन व्यक्तीला पान उतार करण्याचं पाप यांनी केलेलं आहे. त्यांना धडा शिकवणार का नाही? या सगळ्यांना धडा शिकवायचा असेल आणि आपल्या उद्धव साहेबांना परत एकदा सन्मानाने मुख्यमंत्रीपदी विराजमान करायचं असेल तर आपल्याला अमर पाटलांना मशाल या चिन्हावर निवडून द्यावं लागेल. आणि आपल्या
आमचे दैवत पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचं मी लाख लाख आभार व्यक्त करतो, ज्यांनी मला उमेदवारी मिळवून आशीर्वाद केल्यामुळं आम्ही त्यांचं लाख लाख आभार व्यक्त करतो. साहेब, जे मी तुम्ही संधी दिलात हे संधीचं सोनं केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही साहेब. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या आशीर्वादामुळे मला उमेदवारी मिळाली साहेब. सर्व जनतेच्या पाठिंब्यामुळेच आज मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे. गेल्या 12 वर्षापासून मी या राजकारणाने या समाजकारण क्षेत्रामध्ये पंचायत समिती असू दे, जिल्हा परिषद असू दे, बाजार समिती असू दे, सिद्धेश्वर कारखाना असू दे, सहकार क्षेत्र असू दे, स्थानिक स्वराज असू दे, सर्व क्षेत्रामध्ये तुम्ही मला आशीर्वाद केला. सर्व तुमच्या आशीर्वादामुळे मी तो इथपर्यंत आलो आहे. माझे वडील माजी आमदार अतिकांत पाटील साहेब आणि तसेच रविकांत पाटील साहेब माजी आमदार जनतेची सेवा करत आले अनेक वर्षापासून. मी पण त्यांच्या पॉलर पॉलिटिवून अनेक वर्षापासून मी जनसेवा करत आहे. जनसेवा करत असताना सर्व समाजाला मी घेऊन विकास कामं केलेले आहे आणि कुठला मी जातीपाताचं राजकारण केलं नाही. सर्व समाजाला न्याय देण्याचं काम आम्ही पाटील परिवाराने इतकं वर्ष केलेलं आहे आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोट्यवधीचं काम, विकास कामं मी या मतदारसंघात केलेलं आहे आणि आमचे वडील देखील आमदार असताना कोट्यवधीचं काम या मतदारसंघात केलेलं आहे. वीज असो, रस्ते असो, पाणी असो, मंदिर असू दे, दर्गा असू दे, सर्व समाजाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि विकास काम करत असताना आज मला महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आशीर्वाद मला उमेदवारी मिळाली. आज फक्त मला येणाऱ्या तुम्ही 10 दिवस द्या, पुढचे 5 वर्ष मी तुम्हाला द्यायला तयार. आज तालुक्याचं तुमच्या आशीर्वादाने मी आमदार झालो तर तुम्हीच आमदार असणार या तालुक्याचे, अशा पद्धतीचं काम मला करायचं. आज आपले जे विद्यमान आमदार आहेत, आज आपलं तालुका विधानसभा 15 वर्ष मागे टाकलेलं आहे. MIDC आणतो म्हणले, आज MIDC नाही आहे. आज युवक बेरोजगार झालेला आहे. म्हणून आपण सर्वांनी मला आशीर्वाद रूपी सर्व जनसेवेची संधी द्यावं असं आपल्याला मी कळकळीची विनंती करतो. आज आपल्या तालुक्यामध्ये नवीन IT कंपनी येणे गरजेचं आहे. MIDC माध्यमातून नवीन कंपनी, उद्योगधंदे येणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना कोल्ड स्टोरेजच्या माध्यमातून वेअरहाऊस असणे गरजेचं आहे आणि सीना नदीला पाणी येणं गरजेचं आहे वेळेवर. आपलं तलाव भरलं पाहिजे वेळेवर आणि युवकांना रोजगार निर्मिती असणे गरजेचं आहे असं आपल्या तालुक्यामध्ये. ह्या सर्व विजन घेऊन मी आपल्या समोर आलो आहे. येणाऱ्या काळामध्ये दक्षिण सोलापूरचा सर्वांगीण विकास करायचा आहे. मला काही जास्त अपेक्षा नाही आहे, फक्त जनसेवेची मला करायची इच्छा आहे. म्हणून जनसेवे करण्याचं आपण संधी द्यावं एकदा असं आपल्या सर्वांना मी कळकळीची विनंती करतो. आमचं चिन्ह आहे माहिती ना आपलं काय? आमचं चिन्ह कुठल्या क्रमांकावर आहे? तुमचं मशाल समोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करावं आणि जनसेवेची संधी द्यावं असं आपल्या सर्वांना मनपूर्वक मी विनंती करतो आणि दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रचारासाठी मी या ठिकाणी उभा आहे. सर्वप्रथम काँग्रेस पक्षाच्या वतीनं अमर पटेल यांना मी या ठिकाणी जाहीर पाठिंबा देतो. आज या परिवर्तनाच्या मोहिमेमध्ये दक्षिण सोलापूरमधून एक युवा तरफदार आमदार जो जनतेच्या प्रश्नासाठी अहोरात्र उभा राहील अशा आमदाराला निवडून देण्यासाठी आज या ठिकाणी सर्व बंधू भगिनींना मी आवाहन करणार. तर म्हणजे आज दक्षिण सोलापूरमध्ये आपण जर पाहिलं तर 2 टर्म आमदार असलेले, त्यापैकी मंत्री असलेले सुभाष देशमुखांच्या माध्यमातून विकास झाला नाही ही शोकांतिका म्हणायला लागेल. आज देशामध्ये, राज्यामध्ये भाजपची सत्ता असताना सुद्धा तालुक्याचा विकास होत नाही ही दुर्दैवी परिस्थिती आहे.
मी जास्त वेळ न घेता 2 मिनिट सांगतो. आपण ज्याच्या विरोधात आज लढाई करतोय, चाललेला कारभार या महाचोर आघाडी सरकारचा, महाचोर युती सरकारचा पंचनामा वेगवेगळ्या प्रमाणे मांडतील. परंतु तुम्ही ज्या गरीब कामगार क्षेत्रात काम करत असताना या लोकांनी गरिबांना कसं फसवलं हे तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे. बंधू आणि भगिनीनं, मातानं, हा सरकार महायुती सरकार नसून महाडाकूखोर महायुती सरकार आहे. या मिंदेला जे काय गद्दारी केलेली आहे, भारतीय जनता पार्टीच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्या 40 गद्दारांच्या अवकात आपल्याला दाखवायचे आहे. या मिंदेला अवकात दाखवायचे आहे, या भाजपला अवकात दाखवायचे आहे की शिवसेनेच्या नादाला लागल्यानंतर काय परिस्थिती होणार आहे. महाराष्ट्रामध्ये या भारतीय जनता पार्टीला गाडायचं पाडायचं नाही, जमिनीत गाडायचं आहे. भारतीय जनता पार्टी नसून भ्रष्टाचार जनता पार्टी म्हणून यांचं नाव या गिनीज बुक मध्ये रेकॉर्ड झालेलं आहे. सगळे भ्रष्टाचारी घेऊन निर्माण झालेली पार्टी म्हणजे भारतीय भ्रष्टाचार जनता पार्टी. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, सीआयडी यांना हाताशी धरून आमच्या शिवसेनेच्या नेत्यावर ईडी लावली, शरद पवार साहेबांच्या पक्षातील नेत्यावर ईडी लावली, एकनाथ शिंदेला ईडीची नोटीस गेली, प्रताप सरनाईकला ईडीची नोटीस गेली, भावना गवळीला ईडीची नोटीस गेली, यामिनी जाधवला ईडीची नोटीस गेली, अजित पवार सिंचन घोटाळा 70,000 कोटी ईडीची नोटीस गेली. आज कुठे आहेत सगळे? भारतीय जनता पार्टीमध्ये धुवून स्वच्छ तांदळासारखं धुवून सत्तेमध्ये सामील झालेले आहेत. लाज वाटत नाही या लोकांना महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करताना? वॉशिंग मशीन मध्ये घालून स्वच्छ केले गेले भारतीय जनता पार्टीच्या. यावेळी लोकसभा क्षेत्र संघटिका शशिकला शिवशेट्टी, महिला जिल्हा संघटिका प्रिया बसवंती, युवा सेना सहसचिव पूजा खंदारे, युवा जिल्हाधिकारी बालाजी चौगुले, उपजिल्हा प्रमुख संतोष पाटील, प्रताप चव्हाण, शहर प्रमुख दत्ता वानकर, शरणराज केंगनाळकर, महेश धाराशिवकर, आनंद बुक्कानुरे, सुनील कटारे, शहर संघटिका प्रीती नायर, मीना दास, जोरा बेगम रंगरेज, स्वाती रुपनर, मंगल थोरात, रमा सरवदे, संतोषी बोळे, मीनाक्षी गवळी, वैशाली सातपुते, प्रियांका वाघमोडे, मंगल मोरे, नागो कनमोसे, भारती मुनोळी आदी महिला व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शुभ नामे जागे तव शुभायुष मागे गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 भारत माता की वंदे